संकट कुणाचाच पाठला करणं सोडत नाही आणि कुणाची हायगाय करत नाही. हो साहेब तुमचं सारं खरं आहे, पण मला सांगा ना, आता 10 वर्ष वाया गेलेत, हा ते बरोबर. पैसे गेलेत, आता नेमकं मी काय करू बरं? घरदार आता सांभाळायचं वय राहिलं नाही, कारण ते आता ते आम्हाला ते काही विचारित नाही, तिथं किंमत राहिली नाही, इकडं समाजातही किंमत राहिली नाही, आता TET पास व्हायचं वय राहिलं नाही, आता पैसे राहिले नाहीत, आता व्यवसाय करायचं वय राहिलं नाही, नेमकं करायचं काय? अशा या अर्ध्यात अडकलोय आम्ही. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो बरं का सर. हा बोला बोला. मी नाही बोलायला पाहिजे तुमच्या दोघांच्या मध्ये, हा. पण तुम्ही संस्था चालक म्हणून हा अशा शिक्षकांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. म्हणजे यांना जर TET हे पुढे चालून नाही पास झाले, टेम्पररी म्हणून जरी घेतलं तुम्हाला गरज आहे तेव्हा, तुम्ही आता कसं 10 वर्ष यांनी नोकरी केली आपल्याकडे, यांचा पगार पाणी थोडाफार वाढवा, काहीतरी करा, जेणेकरून यांचं हे स्वयंभू उभे राहतील. यांच्या घरची परिस्थिती हालाकीची, यांनी कर्ज काढून आपल्या संस्थेला पैसे भरले, बरं ते पैसे तुम्हाला तर ते नाही मागू शकत. सर ऐका सर, संस्थेला एवढं इन्कम आहे का? आपण आपल्या पोरांना 100 रुपयात ऍडमिशन देतो, परीक्षा फी ज्या आहेत आपल्या त्या घटक चाचणी 6 वार्षिक परीक्षा त्याचे 300-400 रुपये घेतो, एवढे याच्यात यांना पगार देणं कसं शक्य आहे बरं? नाही तरी आपण फुलाची पाकळी 4-5 हजार रुपये महिन्याला देतो. तुम्हाला किती आहे सर सध्या? 4,500. 4.5 आहे, मग 5,000 करू शकतो आपण जास्तीत जास्त. आणायचे कुठून पैसे एवढे? पण त्याची उपजीविका कशी भागणार आहे? आता मी तर घरातून घालून तर ते करू शकत नाही ना. सर तुम्ही एक काम करा सर, एक 4-6 महिने वाटलं शाळेत नाही आलं तरी चालेल बरं का, पण तुम्ही 4-6 महिने अभ्यास करा TETचा आणि ते पास व्हा. आणि नसेल तुम्हाला जमत तर मग आमच्याकडे दुसरे पोरं पण आहे, माझ्याकडे तप्पी पडलेली आहे, दुसरे पोरं आहेत, त्यांना आम्हाला जॉईन करून घेता येईल. नाही जर काही जमलं तर सर त्यांचे पैसे थोडेफार तेवढे पैसे परत देता आले तर थोडेफार लय म्हणजे 8-10 वर्षापासून आम्ही तुम्हाला सांभाळलं आणि तुम्ही पैसे मागताय वय? हा, तुमच्या 10 लाखाला तुम्हाला पगार दिला ना आम्ही, दिलाय का नाही? अहो पण साहेब आता समजा नोकरी सोडायची म्हणल्यानंतर पैसे, हे तुम्ही लहान तोंडी मोठा घास घेतलाय तुम्ही, आता इथून निघा, पैसे काही मिळणार नाही. साहेब ऐका ना कुठं पैसे मागायला आलेत लगेच साहेब.